काय होतंय साहेब, तुमची भावना तुमच्या खालचे काय आपण पैसे पाणी देऊन लाईट तेव्हाच आंदोलन केल्यानंतर दुसरा फोन चालू त्यांचा नदीच्या कडेच सोडवलं होतं का नव्हतं तुम्हाला सोडवायला सांगितलं ते सांगा. अडचण सुरू होईल पलीकडे मोटर चालू होता असं होतं बा साहेब, तुम्ही चांगले आहेत पण तुमच्या खालचे जरी यंत्रणा सिंगल फॅच जिथपर्यंत कनेक्शन आहे तिथपर्यंत चालू होतं आणि तिथनं पुढचं नदीकडचा भाग सगळा सोडवला होता. कधी गेला सिंगल पेज किती पेजला दोन मिनिट मॅडम तुम्हाला फोन लावतो फोन चालू काय माहित नाही आजचे बनवून काय आता काय पर्याय काय लाईटच नाही साहेब ह्यांचा फक्त मागच्या बऱ्याच दिवसापासून आम्ही फक्त 8 पोलचा विषय 8 पोलचा आपण प्रस्ताव दिलेला आहे. फक्त 8 पोल जर टाकले का सगळ्या 2-4 गावचा प्रश्न मिटत महिना झाला एक ते आपण पहिलं लिहून घेतलंय आम्ही लिहून किती हो हो हा 40 पोत्र्याचा विषय होता त्याचा साहेब ओथरे नाही याचा विषय होता तिथं आम्ही करायचे बालेवाडी ते त्यावेळी तुम्ही आपण डीपीडीसी त्याच्यात बसवलं होतं तुमचं शिफारस पत्र होतं साहेब. पण ते बाकी सँक्शन येत त्यापेक्षा आम्ही काय केलं ते झालं नाही प्रोसेस म्हणून वर्क ऑर्डर निघली नाही म्हणून त्याच्यानंतर आमची जी स्कीम होती लिंक लाईनची एक ॲडिशनल सबस्टेशन झालेलं आपलं कोटेगावला त्या स्कीममध्ये घेतलेली आहे. कोटेगावचा फीडर तुम्ही आळजापूरचा किंवा बोरगावचा केला का नाही तेच लिंक लाईनचं कुठलंच काम चालू झालेलं का नाही तेच वर्क ऑर्डर राहिले काम चालू व्हायचं ते राहिले. बाकी आपल्या पोटेच्या मांगीच्या जे लिंक लाईन आहेत त्याचं काम चालू झालेलं आहे. फक्त ह्याचं राहिलं ह्या दुसऱ्या टप्प्यात असल्यामुळे ह्याचं काम बाकी असल्यामुळे त्यातच ते काम घेतलं जातं. करमाळ्यावरून लाईन आहे करमाळ्यावरून कनेक्शन हां करमाळा सबस्टेशनवर हां आणि काय भाग मला वाटतं कोटेगाव काय भाग पांड्यावर 3 ठिकाणी पांड्यावर 10% कर्मळ्यावर 6 फक्त इकडे कोटेगाव 5-6 आता अडचण करमाळ्याकडनं पांड्याकडनं कोटेगाव बाकी सगळे व्यवस्थित चालते कोटेगावकडून अडचण आहे आणि एकच पर्याय करमाळ्याकडून होता. आपल्याला लोड शिल्लक आहे तिथं फक्त विषय 8 पोल पर्याय काय ते 8 पोल टाकायसाठी त्यांचं एक मागच्या वेळेला झालं पण जर कोटेगावचा लोड जर कमी झाला वर्क ऑर्डर लाईन जास्त पडली तर होऊन जाईल. हा 15 दिवस लाईट नाही मिळले ना सगळं पाणी दिसतंय हो का पाणी चाललं खाली 10-12 दिवसाचं पाणी 12 दिवसात आमचं पाणी सगळं मला काल बी साहेब मी काय त्या टायमाला लाईट नाही अशी अवस्था झाली. बरं बांधणी ही खाली झालेल्या दिवसाची आता तरी तो कोणी यायला मोकळा नाही. आज एवढं म्हणत लोक बसले येडीत का पाणी एकदा निघून गेल्यावर आमच्याकडे काहीच नाही साहेब. फक्त आता 10-12 दिवसाचं पाणी राहिले त्यात बी लाईट नाही म्हणल्यावर चालणार कसं सांग. ऐका की जेवढं कोरेगाव चालतंय तेवढं करायचं चालवा. आणि काय करते ते- तुम्ही एक दिवस बंद मला आम्ही मान्य केलं की 8 दिवस प्रत्येक रोटेशन मध्ये चालू होते असं फक्त रोट नाही राहतो भांडवल तर काय म्हणतो काल कुठलं बंद बरं तुम्हाला होतं? रोटेशन मान्य काल कुठलं बंद होतं? बरं का साहेब बोरगावचं ना आमचं वैयक्तिक भांडणच नाही ह्यात विनाकारण तिथं घोटाळा झाला की आमच्याकडे रोटेशनवर चालू आहे. मग 6 दिवस लाईट ह्यांना का नाही तुम्ही आता रोटेशनवर चालू आहे. मग एक दिवसात पाहिजे लाईट नाही ह्यांना आज लाईट नाही रोटेशन आमच्या अगोदर कुठलं होतं काल कोणचं बंद होतं? काल तेवढी बी चालू होतं.